खासदार निलेश लंके यांचे सहकारी ॲडव्होकेट राहुल झावरे यांनी साथीदारांच्या मदतीने पारनेर तालुक्यातील गोरेगाव येथील विखे समर्थकाच्या पत्नीला घरात घुसून मारहाण केली। तसेच जातीवाचक शिवीगाळ करत तिला आणि तिच्या पतीला जीव मारण्याची धमकी दिल्याची घटना गुरुवारी 6 जूनला सकाळी घडली। दरम्यान घाबरून पीडित महिलेने पारनेरला न जाता शुक्रवारी 7 जूनला नगरमधील तोफखाना पोलीस ठाणे गाठून घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला। पोलिसांनी पीडित महिलेच्या फिर्यादीवरून ॲडव्होकेट राहुल झावरेसह 24 जणांविरुद्ध विनयभंग ॲट्रॉसिटी आदी कलमांनुसार गुन्हा दाखल करून घेतला असून पुढील तपासकामी तो पारनेर पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला। दरम्यान पीडित महिलेवर केलेल्या हल्ल्याची पोलीस प्रशासनाने गंभीर दखल घेऊन कारवाई करावी अशी मागणी भाजपा नगर दक्षिण जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग, पारनेर तालुका अध्यक्ष राहुल शिंदे यांनी सुपा येथे आयोजित पत्रकार परिषदेत केली। निवडणुकीतील पराभव आम्ही स्वीकारला, तुम्ही उद्रेक करून विजयाचा आनंद घेऊ नका अशा शब्दात त्यांनी नवनिर्वाचित खासदारांचा समाचार घेतला। दरम्यान घटनेची संपूर्ण माहिती पीडित महिलेने या पत्रकार परिषदेत दिली। जिल्हाध्यक्ष भालसिंग यांनी या संदर्भात जिल्हा पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन या घटनेतील सहभागी व्यक्तींवर कारवाई करण्याची मागणी केली। भाजपच्या प्रदेश कार्यालयाने या घटनेची गंभीर दखल घेतली असल्याचेही त्यांनी सांगितले। ई नवा मराठा YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा।